मध्ये आपलं स्वागत आहे। पुण्यातील लोहगडावरील केतन अग्रवाल हत्येच्या तपासातली एक मोठी अपडेट समोर आली आहे। ते बुलेटिनच्या सुरुवातीलाच पाहूयात। पोलिसांकडून सियाच्या आई-वडिलांची चौकशी सुरू आहे। गेल्या 2 तासांपासून ही चौकशी सुरू आहे। दरम्यान या चौकशीमध्ये अनेक खुलासे होण्याची शक्यता आहे। तर सियाचे आई-वडील यांना चौकशीसाठी बोलावण्यात आलेलं होतं आणि त्यानुसार जवळपास आता 2 तास होत आलेले आहेत। त्यांची कसून अशी चौकशी पोलिसांकडून करण्यात येते आणि आई-वडिलांना या चौकशीमध्ये नेमके कुठले प्रश्न विचारण्यात येतात आपण जाणून घेऊयात। सिया आणि चेतन मित्र होते, त्यांचे प्रेमसंबंध होते, याची तुम्हाला कल्पना होती का, असा सवाल पोलिसांकडून विचारण्यात आलाय। त्याचबरोबर सियाने चेतनशी लग्न करण्याचा हट्ट धरला होता का, सियाच्या संमतीने केतनशी लग्न जुळवलं होतं का, असंही पोलिसांनी सियाच्या आई-वडिलांना विचारलंय। त्याचबरोबर सियाला केतनचा स्वभाव पटत नव्हता का, असंही विचारण्यात आलंय। सियावर केतनशी लग्न करण्यासाठी जबरदस्ती केली जात होती का, त्याचबरोबर लग्न ठरल्यानंतरही सिया नेहमी चेतनशी भेटत होती, याची तुम्हाला माहिती नव्हती, असंही पोलिसांनी सियाच्या आई-वडिलांना विचारलंय। त्याचबरोबर साहिल आणि चेतन मित्र आहेत, हे पण तुम्हाला माहित नव्हतं का, लोहगडावर ते 3 वेळा गेले होते, त्यावेळी सिया काय कारण सांगितली होती, असं देखील पोलिसांनी सियाच्या आई-वडिलांना या चौकशी दरम्यान विचारलेलं आहे। केतनच्या हत्येचा कट रचला जात होता, याबाबत तुम्हाला कल्पना होती का, असंही पोलिसांनी विचारलं। दरम्यान लोहगडावरील केतन अग्रवाल हत्या प्रकरणात आरोपी सिया गोयलच्या आई-वडिलांची लोणावळा पोलीस ठाण्यामध्ये चौकशी करण्यात आली आहे। सियाच्या आई-वडिलांचा पोलिसांनी जबाब नोंदवलाय। तर आम्हाला ज्या आवश्यक गोष्टी आहेत त्या संदर्भामध्ये चौकशी करतोय, अशी माहिती पोलीस उपनिरीक्षक गजानन टोपणे यांनी दिली आहे। डीवायएसपी गजानन टोपणे सर आहेत। सर, आज नेमकं कुणाकुणाला बोलवण्यात आलेलं आहे, त्यांच्याकडे आपण काय चौकशी करतोय? आज आम्ही सियाच्या आई वडिलांना बोलवले आणि इतर काही लोकांना आपण आज जबाबासाठी बोलवलेलं आहे। चौकशी चालू आहे। हा जबाब जो आहे तो सगळ्या या प्रकरणासाठी किती महत्वाचा असू शकतो, कारण अनेक प्रश्न सियाच्या आई बाबांबद्दल सुद्धा केतनच्या वडिलांकडून उपस्थित केले जातात। आपण सध्या जो मूळ घटना आहे त्याबद्दल तपास चालू आहे आणि त्या अनुषंगाने आम्हाला जे महत्वाचे जबाब वाटतात त्या तपासामध्ये गरजेचं वाटतं त्या पद्धतीने आपण करत आहोत। काल सियाचा भाऊ साहिल याची पण चौकशी करण्यात आली, तर त्यामध्ये साहिलनं सांगितलं का की चेतन त्याचा मित्र आहे? साहिल चा जबाब काल झालेला आहे। साहिल आणि चेतन एकमेकाला ओळखत होते आणि बाकी काही तपासाच्या अनुषंगाने आपण महत्वाच्या गोष्टींमध्ये त्यांच्याकडे चौकशी केलेली आहे। साहिल आणि चेतनची कशी मैत्री झाली होती, कधीपासून ते एकमेकांना ओळखत होते? ते दोघेही क्रिकेट खेळत होते, त्यामुळे त्यांची ओळख होती। केतनचे वडील वारंवार म्हणतायत की केवळ सिया आणि चेतन या दोघांनीच ही हत्या केलेली नाहीये, तर आणखी कोणीतरी त्यांच्या सोबत आहे किंवा त्यांना कुणाच तरी यामध्ये संगत लाभलेली आहे। तर तसं काही तपासामध्ये आतापर्यंत समोर आलेलं आहे का? कारण वारंवार सियाच्या आई वडिलांकडं किंवा त्याच्या कुटुंबियांकडं त्यांचा रोख जो आहे तो या ठिकाणी दिसतो। तपासाच्या दृष्टीने जी काही महत्वाची अँगल्स आहेत ती आम्ही सर्वच त्या प्रत्येक अँगलमध्येच आम्ही तपास करत आहोत आणि आम्ही या तपासामध्ये सर्व शक्यता आम्ही पडताळणार आहोत। दरम्यान केतन अग्रवालची हत्या करणाऱ्या सिया आणि चेतनची पहिली ओळख क्रिकेट सामन्यादरम्यान झाली होती। सियाचा भाऊ साहिल आणि चेतन चौधरी हे एकत्र क्रिकेट खेळायचे। सिया तिचा भाऊ साहिल सोबत क्रिकेट सामने पाहण्यासाठी आणि खेळण्यासाठी जात असताना तिची चेतनशी ओळख झाली। त्यानंतर एका मित्राच्या दिवाळी पार्टीमध्ये दोघांची पुन्हा भेट झाली आणि भेटीगाठी वाढत गेल्या। क्रिकेटच्या मैदानावरती झालेली ओळख पुढे प्रेमसंबंधात बदलली। तपासात समोर आलेल्या माहितीनुसार मागील महिन्यामध्ये सिया आणि चेतन यांच्यात तब्बल 2004 फोन कॉल्स झालेले असून त्यांचा एकूण संवाद साधारण 238 तासांचा होता। आणि यानंतरची बातमी आहे टीईटी परीक्षेच्या पेपर फुटी संदर्भातली। शिक्षकांसाठीची पात्रता परीक्षा असलेली टीईटीची